भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून या चतुर्थ खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत. आज आपण सदाचरणावरील प्रवचने चॅप्टर पहिला आहे. सदाचरण म्हणजे काय? त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. त्यानंतर रोजच्या प्रमाणे आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगी समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. सदाचरणावरील प्रवचने. सदाचरण माणूस कसा बनला पाहिजे यासाठी तथागत भगवान बुद्धानं सदाचरणी माणूस बनण्यासाठी त्यावर प्रवचने केलेले आहेत. ते प्रवचन आपण सर्वांनी काळजीपूर्वक आपण ऐकायचे आहेत आणि आपल्या आचरणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सदाचरण म्हणजे काय? एके समयी भगवान एका थोर भिक्खू संघासह कोसल जनपदात चारिका करीत असता ते कोसलच्या झाला नावाच्या गावी आले. कोणत्या गावी आले? त्या गावाचं नाव झाला. आता कोसल जनपदात म्हणजे कोसल राज्यामध्ये चारिका करीत असता ते कोसलच्या झाला नावाच्या गावी आले. ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतीच्या कानी आली आणि त्या झाला गावचे जो ब्राह्मण होता कुलपती म्हणजे गावचा मुख्य, त्याच्या कानी आली. त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला ग्रामचे ब्राह्मण भगवान बुद्धाकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले. तथागत भगवान बुद्धाच्या जवळ आले आणि तब्येत पाणी कशी आहे असं सर्व विचारल्याच्यानंतर त्याने विचारलं आणि आपल्या बाजूला जाऊन ते बसले. त्यांनी भगवंतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्याचे सांगितले. तथागता, सदाचरण म्हणजे काय याचा अर्थ आम्हाला स्पष्ट करून सांगा, अर्थ समजावून सांगा. त्या श्रवण उत्सुक ब्राह्मणास भगवंतांनी सांगितले. काय म्हणाले तथागत? शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. शारीरिक म्हणजे आपल्या कृतीतून हातानं पायानं शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक. वाचिक म्हणजे तोंडानं बोलणे, वाईट शब्द, वाईट उच्चारणे. आणि वैचारिक म्हणजे विचारसुद्धा दुष्ट विचार. आणि दुराचरणाचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. आता शारीरिक दुराचरणाचे प्रकार येण्याप्रमाणे म्हणजे याप्रमाणे आहेत. यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्याची निर्दयतेने हत्या करीत असतो.
त्याला पारधी म्हणतात. म्हणजे कदर न करणारा. पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्याची निर्दयतेने हत्या करीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो. गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो, म्हणजे चोऱ्या करतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात माता पिता बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वांगनिश्चयी होऊन वाघनिश्चयाच्या माला धारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे, म्हणजे लग्न झालेल्या स्त्रियासोबत तो व्यभिचार करतो. हा तिसरा प्रकार. याचा समावेश यामध्ये होतो. हे झालं शारीरिक दुराचाराचे प्रकार. आता वाचिक म्हणजे मुखानं वाईट काय काय बोलल्या जाते, काय काय केल्या जाते. दुराचरणात प्रथम खोटेपणा बोलतो, खोटेपणा मोडतो, म्हणजे खोटं बोलणं. यामध्ये सभेत अथवा गावच्या कुटुंबाच्या राज्याच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर म्हणजे लोकांच्या समोर साक्षी देताना जे माहीत नाही ते माहीत आहे असे सांगतो, म्हणजे लबाड बोलतो, खोटा बोलतो. आणि जे माहीत आहे ते माहीत नाही असा खोटा बोलतो. आणि जे पाहिले नाही ते पाहिले नाही अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा यंकिंचित लाभाच्या अभिलाषाने म्हणजे लालचीने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो, खोटी साक्ष देतो. दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. चुगल्या करणे, याची चुगली त्याच्याजवळ, त्याची चुगली याच्याजवळ, लोकांमध्ये भांडणं लावून देणे. नांदायला लागली तिला पळवून लावायचं, पळवून चाली तिला नांदा लावायचं. ज्या घरात त्या घरात इस्तो टाकून द्यायचा. इथं चांगलं व्हायला तिथं वाईट करण्याचा प्रयत्न करायचा. या चुगलखोराचा समावेश याच्यामध्ये होतो. या दुराचरणाने मुक्त असलेला मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कुलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो. म्हणजे मनात काहीच आपल्या ठेवत नाही, सपातच नाही. एक शब्द सांगायला लगेच दुसऱ्या घे जाऊन सांगायचा, तुला ते तसा म्हणला, तिला तो तसा म्हटला. असा मनुष्य माणसातील ऐक्य मोडणारा, म्हणजे माणसात कलह करणारा, भांडणे लावणारा, एकीमध्ये अशी बेकी आणणारा, कलागती लावणारा असतो. कलागती म्हणजे भांडणं, झगडा. कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते. त्याला वेळी या दोघांचं का भांडण लागलं, मग तो त्याला बोलत नाही. मग याला काय त्याच्याकडून फायदा करून घ्यायचा तो करून घेत असतो. असे मतलबी लोक या घरात या त्या घराला लावून देतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. त्या माणसाला समजत नाही की आपल्या भांडण यानं लावून दिलं आणि यानं आपल्याकडून काय काय फायदा करून घेतला, हे त्या माणसाच्या क्रोधामुळे त्याला काही समजत नाही. कलागती हे त्याचे सुख. आणि या दुसऱ्या लोकांचे भांडणं लागले तेव्हा याला करमते, आता कशी मजा आली म्हणते, आणि आनंदी होय, आणि त्याला आनंद वाटतो. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. कोणाला बोलताना धड बोलत नाही. ज्याले बोलत त्याच्याहून झगडा सुरू करल किंवा त्याचं मन दुखवल.
म्हणजे तोंडातून आग ओकणारा मनुष्य, चांगले शब्द ते उच्चारतच नाही तो मनुष्य. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मर्मभेदी, माणसाच्या काळजाला जाऊन भिडणारे असे तो शब्द उच्चारतो. क्रोध आणणारे, राग आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. काय सांगू तुले, तुमच्या घरचे तिकडे भेटले होते आणि काय तिकडं भानगडी तुला काय माहिती आहे काय, म्हणजे त्याच्या घरी त्या दोघांवर बायकोचे भांडणं लावून देते आणि हा इकडे मजा पाहते. चौथ्या प्रकारच्या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा मनुष्य. काही बी बडबडच, काही महत्त्वाची गोष्ट जेव्हा निघणार नाही, पण लोकांसंग गप्पा का त्याला तोंड मुख राहत नाही. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत का किंवा नाही याचा विचार करीत नाही, फक्त नुसती बडबड करतो. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीतीही नसते. काहीतरी क्षुद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुंधा नाही म्हणजे ज्याला बूड नाही आणि शेंडाही नाही अशी निरर्थक बडबड तो नेहमी करीत असतो. अशा प्रकारे हे वाचिक दुराचरणाचे प्रकार इथं सांगितलेले आहेत. आता वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभ विकृतीचा समावेश होतो. लोभी असतो तो. आपण याच्याकडून कसं लुटायचं, लोभ विकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो. त्याच्याकडचे पैसे कसे घेऊ, याला कोण्या आयडियामध्ये घुसू आणि याला मी कसं लुटू. दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुःख, श्वास, द्वेष याचा अंतर्भाव होतो. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो. कशाला द्यायचं, मला दे तू, त्याला कशाला देतं, अशा प्रकारचा त्या माणसाच्या डोक्यात बसून देतो. त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म याची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे. म्हणजे खोटं काही बी सांगतात. इहलोकी आणि परलोकी हे सर्व झूट आहे, खोटं आहे. म्हणजे चांगले कर्म आणि वाईट कर्म हे खोटं आहे असे तो मानतो. आईबाप, अपतेष्ट यांनाही तो मानत नाही. जो आईबापाला काही समजत नाही तो दुसऱ्याला काय देणार आहे, काय जगवणार आहे. ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इह परलोकाचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण म्हणजे संन्यासी आणि ब्राह्मण या जगात आहेत. या गोष्टीवर त्याचा विश्वास नसतो. याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत. शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवनाची हत्या करण्यापासून परामुख असतो. म्हणजे तो हत्या करत नाही. आपला दंड किंवा तलवार याचा त्याग करतो. म्हणजे तो त्या चाबकाचा किंवा तलवारीचा उपयोग करत नाही. तो निरापराधी व दयामय बनवतो. म्हणजे दयाळू होतो. सर्व सजीव प्राण्यासंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो. निरापराधी व दयामय बनवतो. सर्व सजीव प्राण्यासंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो. दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैषयिक मिथ्याचाराचा
त्याग करणे, खोट्या गोष्टी सोडून देणे, अव्यभिचारी राहणे याचा समावेश होतो. असा सदाचरणी मनुष्य आई बाप, बंधू भगिनी, अपतेष्ट म्हणजे नातेवाईक यांच्या स्वाधीन असलेल्या, जिच्या गळ्यात वाघनिश्चयाची माळ आहे म्हणजे जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, अशा कन्येशी तो वैषयिक संबंध ठेवत नाही, म्हणजे व्याभिचार करत नाही. आता वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो, म्हणजे खोटं बोलत नाही, असत्याचा त्याग करतो, त्यापासून दूर राहतो. त्याला सभेसमोर किंवा गावासमोर किंवा कुटुंबासमोर, राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्यावयाची सांगितली असता जे माहीत नाही ते तो माहीत नाही म्हणून सांगतो, म्हणजे खरं बोलतो. जे माहीत आहे ते माहीत आहे असे सांगतो, जे माहीत नाही ते तो माहीत नाही म्हणून सांगतो. जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो आणि जे पाहिले आहे ते पाहिले म्हणून सांगतो. स्वार्थासाठी, दुसऱ्यासाठी अथवा क्षुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धिपुरस्पर खोटे बोलत नाही. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो, निंदेपासून परावृत्त होतो, लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही. तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढवणारा असतो. माणसात सुसंवाद, ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होत. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटू शब्दाचा त्याग करतो, वाईट शब्द तो बोलत नाही, त्यापासून परावृत्त होतो. तो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो, म्हणजे खोटारडेपणा नसतो. त्याचे भाषण आल्हाददायक, मैत्रीचे, कळकळीचे, सुसंस्कृत, हितकर आणि सर्वांना स्वागतार्थ असते, म्हणजे सर्वाला आवडेल असं त्याचं भाषण असते. चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड करीत नाही. तो उचित आणि वास्तविक, म्हणजे थोडे शब्द बोलतो पण मोक्याचे बोलतो, आणि वास्तविक म्हणजे खरं आणि नेहमी लाभदायक असे बोलतो. योग्य संस्मरणीय उद्बोधाला व्यवस्थित आणि अति हितकर अशा रीतीने तो धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो. आता वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभाविष्टपणाचा अभाव असतो. तो लोभी नसतो. परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीच धरीत नाही. दुसऱ्या संबंधी दुस्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या भोवतालचे प्राणी निर्वैर, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते. त्याची दृष्टी, सम्यक आणि संकल्प हे प्रमादरहित असतात, म्हणजे चांगले असतात. आणि दुराचरण आणि सदाचरण याचा मी असा अर्थ लावतो. अशा प्रकारे तथागताने त्या ब्राह्मण मंडळीला झालागावच्या आपल्या प्रवचनातून सदाचारी मनुष्य कसा बनतो हे यातून समजावून सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.
तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे। जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे। सर्वांचं मंगल हो। तथागत भगवान बुद्ध अखिल मानवजातीच्या हितासाठी तथागत भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठ्या अशा मेहनतीनं आपणा सर्वासाठी जतन करून ठेवलेलं आहे। त्याच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ आपण रोज गंभीर खंडार यूट्यूब चॅनलवर टाकत असतो। ते आपण सर्वांनी काळजीपूर्वक ऐकावेत आणि अंगीकारण्याचा प्रयत्न करावा। पुन्हा आपण हे व्हिडिओ आपल्या नातेवाईक, आपले मित्र, आपले हितिष्ठ सर्वांना शेअर करावेत, त्यांना समजून सांगावेत, आपण समजून घ्यावेत। आणि इथे जाती धर्माचा इथं प्रश्न नाही, हे सर्व मानवजातीसाठी असल्यामुळं कोणीही जातीभेदाचा प्रश्न इथं उपस्थित करू नये। आणि तत्त्वज्ञान तथागताचं हे अखिल मानवाच्या हिताचं आहे। बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणून आपण सर्वांनी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करावं आणि शेअरसुद्धा करावे, कॉमेंटसुद्धा करावेत। एवढे बोलून आजचा व्हिडिओ इथे थांबूया। पुन्हा उद्या भेटूया। तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये।